नमस्कार मंडळी. पूर्वी आपण पावसाचं पाणी हे ओढ्याचं, विहिरीचं पाणी पित असे. पाऊस पडला की ओढ्यांना अगदी खूप छान पाणी असायचं आणि ते सुद्धा शुद्ध असायचं आणि लोक आवडीनं पित असे. जे लोक शेळ्यामागे, मेंढ्यामागे जात असे, गुरामागे जात असे, अशी लोकं पाण्याच्या बाटल्या वागवत नसे, तर ते त्या ओढ्याचं पाणी पित असे. परंतु आता ते शक्य नाही, कारण आपण ते ओढ्याचं पाणी असेल किंवा विहिरीचं पाणी असेल ते दूषित केलेलं आहे. कारण सध्या आपण आपल्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात तणनाशके मारत आहोत. तसेच आपल्या शेतामध्ये आपण भयानक मोठ्या प्रमाणामध्ये खतेसुद्धा टाकत आहोत. त्यामध्ये युरिया असेल किंवा इतर खते असतील ती मोठ्या प्रमाणात टाकत आहोत. सध्या आपण जास्त उत्पन्न कसे मिळेल याच्या मागे लागलेले आहोत. त्यामुळे खते भरमसाठ टाकत आहोत. त्यामुळे विहिरीचे पाणी, ओढ्याचे पाणी, नदीचे पाणी आपण दूषित केलेले आहे. सहजासहजी आपण ते पाणी पिऊ शकत नाही. जर का आपण ते पाणी प्यालो तर आपण निश्चित आजारी पडणार, हे मात्र निश्चित. मग आता काय आलं, फिल्टर्स आले. फिल्टरच्या पाण्याशिवाय आता आपण जगू शकत नाही. जर चुकून आपण असं विहिरीचं किंवा ओढ्याचं, नदीचं पाणी पिलो तर उद्या सकाळी आपल्याला दवाखान्यात जावं लागणार, हे मात्र निश्चित. परंतु हे जर आपल्याला पाणी पुन्हा शुद्ध करायचे असेल तर आपल्याला शेतीमध्ये बदल करावे लागणार आहेत. तणनाशके कमी करावं लागणार आहेत आणि जे काही रासायनिक खते आहेत ते कमी करावं लागणार आहेत. तसेच कीटकनाशके सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात मारत आहोत, ते सुद्धा कमी करावं लागणार आहेत. तरच आपलं पाणी शुद्ध राहील. अन्यथा आपल्याला फिल्टरचंच पाणी प्यावं लागेल. फिल्टरसुद्धा किती दिवस दम काढणार आहेत. पाणी जर दूषित होत राहिलं तर आजारांनासुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात आमंत्रण द्यावे लागणार आहे. तर हे कुठेतरी थांबण्यासाठी आपल्याला आपल्या जीवनशैलीमध्ये सुद्धा बदल करावा लागणार आहे.